श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोल्हापूरमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ सुजाता जाधव या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत रोमांचक, अंगावर शहार आणणारा, हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे. बघा, जेव्हा जेव्हा भक्तांच्या आयुष्यात एखादे मोठे संकट येते तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आणि भक्तांच्या आयुष्यात हम गया नहीं जिंदा है या वाक्याची प्रचिती देतात. हे प्रत्येकाला या ताईंच्या अनुभवातून पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर सुरुवात करूया आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझे त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार. मी सुजाता जाधव. डोळ्यात पाणी, अंगावर शहारे आहेत. खरं तर पल्लवीताईंमुळे आज मला माझा अनुभव सांगण्याची संधी मिळाली, त्यासाठी मी पल्लवीताईंचे आभार मानते. अगदी कधीपासून माझ्या मनात होते की माझा अनुभव मी सगळ्या स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवणार. स्वामींनी माझ्या आयुष्यात मला जे काही दिलं आहे ते मी सगळ्यांना सांगणार. पण शेवटी स्वामींनी माझी ही इच्छाच पूर्ण केली. खरंच खूप छान वाटते. एक वेळ अशी होती की जेव्हा लोक आम्हाला हसायची. एक वेळ अशी होती की जेव्हा जवळचीच लोक आम्हाला त्रास द्यायची. प्रत्येक ठिकाणी आमचा अपमान करायची, कारण आमच्याकडे पैसे नव्हते. आमच्याकडे होती ती फक्त गरिबी आणि दरिद्रता. लग्नाच्या अवघ्या 6 महिन्यात माझे पती वारले. त्यानंतर माझे बाबा मला घेऊन माहेरी आले. मग मी जवळपास 6 वर्ष माझ्या माहेरी राहत होते. माझ्या चुलत मामांनी पुन्हा माझ्यासाठी एक स्थळ आणले आणि मग ते स्थळ चांगले आहे म्हणून माझ्या आईबाबांनी पुन्हा माझे लग्न लावून दिले. खरं तर मला दुसरे लग्न करायचेच नव्हते, पण घरी माझी छोटी बहीण होती, शिवाय 2 भाऊ होते. मग सगळ्यांनीच मला त्यांचा विचार करायला सांगितला आणि त्यांच्याच विचाराने तू लग्न कर असा सल्ला दिला. नाईलाजाने मी लग्न केले. लग्नानंतर मात्र काहीच दिवसात पुन्हा एकदा माझे दिवस पूर्णपणे बदलले. माझे पती व्यसनाधीन, माझे सासरे हे सतत जुगार खेळायचे. ह्या सगळ्या गोष्टीला माझ्या सासूबाई त्रासलेल्या होत्या आणि त्यातच त्यांना लखवा मारला. त्यामुळे उजव्या बाजूचा हात पाय निकामी झाला आणि त्या अंथरुणाला खिळल्या. आता घरामध्ये करती, सर्व काम करणारी अशी मी एकटीच होते. मी घर सांभाळायचे, सगळ्यांना सांभाळायचे. पण जसे जसे दिवस वाढत गेले तसे तसे माझ्या आयुष्यात असंख्य त्रास येत गेले. माझे पती सतत दारू पिऊन माझ्यावर संशय घ्यायचे, मला त्रास द्यायचे, मारहाण करायचे. इतकंच नाही, कित्येक वेळा मला उपाशी ठेवायचे, कधीकधी बेडरूममध्ये कोंडून ठेवायचे. 2 वेळा माझ्या घरी हा त्रास मी सांगितला. त्यावेळेस माझ्या बाबांनी तू नको पुन्हा परत जाऊ असे मला सांगितले. काही महिने मी माहेरीच होते. मात्र पुन्हा मनात विचार आला की बाबांच्या डोक्यावर सुद्धा खूप जबाबदारी आहे. आधीच आपली भावंडं शिकत आहेत, त्यात आपला भार नको. आता नशिबात आलंय तर सहन करूयात, म्हणून मी पुन्हा सासरी गेले. जेव्हा मी सासरी गेले तेव्हा कळालं
आमचं राहतं जे घर आहे हे राहतं घर गहाण आहे आणि आता त्या घराचे हप्ते फिटलेले नाहीत, त्यामुळे बँकेचे लोक ते घर जप्त करण्यासाठी येत आहेत. आता तर आम्हाला राहण्यासाठी जागा नव्हती. माझ्या पतीने जवळपास 10 वर्षापूर्वी 25 लाखांचे कर्ज घेतले होते. एकही हप्ता न फिटल्यामुळे या काही वर्षांमध्ये ते कर्ज दुपटीने वाढले होते. सगळं कर्ज असं 70 लाखांचं कर्ज माझ्या नवऱ्याच्या नावावर होतं. हे कर्ज कसं फेडावं आम्हाला कळतच नव्हतं. मी खूप दुःखात असायचे, त्रासात असायचे. असंच एके दिवशी माझं आणि पतीचं भांडण झालेलं. मी शांत होते, डोळ्यातून पाणी येत होते. माझी का अशी अवस्था, का माझ्या नशिबात असे मी नशिबाला दोष देत होते. तितक्यातच आमच्या दारात भगवे वस्त्र घातलेले एक महापुरुष उभे राहिले. त्यांनी दरवाजाची बेल वाजवली. मी दरवाजा उघडला तर अत्यंत तेजस्वी असणारे हे महापुरुष माझ्याकडून दक्षिणा मागत होते. खरं तर माझ्याकडे पैसे नव्हते, म्हणून मी घरातून थोडेसे तांदूळ आणि थोडंसं खायचं सामान घेऊन आले आणि त्यांच्या उंजळीत त्यांना दिलं. त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं, मला तुझ्याकडून काहीच नको आहे. खरं तर मी कुणाकडनंही दक्षिणा घेत नाही किंवा कुणाकडनं स्वीकारतसुद्धा नाही. मी इथे आलोय ते फक्त तुझं भाग्य बदलायला. मी 2 मिनटं त्यांच्याकडे बघत राहिले आणि त्याच वेळेस त्यांनी माझ्या हातात एक पोथी दिली आणि ते निघून गेले. ती पोथी मी जवळपास 1 महिनाभर देवघरात ठेवली. पण त्या 1 महिन्यानंतर एके दिवशी स्वामी समर्थ महाराज माझ्या स्वप्नात आले आणि स्वप्नात महाराजांनी ती पोथी मला दाखवली, म्हणजे दृष्टांत दिला. आणि जेव्हा मी ती पोथी बघितली तेव्हा ती पोथी होती श्री स्वामी समर्थ महाराजांची स्वामी सारामृत म्हणून. मग कळालं की ते आलेले पुरुष हे काहीतरी आपल्याला संकेत देण्यासाठी आले, म्हणून स्वामींनी स्वप्नात दृष्टांत दिले. मग ती पोथी मी असंच वाचायचे, कारण स्वामी कोण, कशी पारायण करतात किंवा कशी सेवा असते मला काहीच माहिती नव्हते. पण मी सारामृत वाचत गेले. जवळपास माझी 51 पारायणं पूर्ण झाली आणि 51व्या पारायणाच्या दिवशी मला अचानक आमच्याच भागात असणाऱ्या एका स्वामींच्या मठात जाण्याचा योग आला. त्यावेळेस इथे असणारे एक ज्योतिष काका आहेत. त्यांनी मला सांगितले, स्वामी भक्त आहेस का, स्वामींची सेवा करतेस का. मी त्यांना सहज म्हटलं, इतकं नाही, पण आत्ताच माझी 51 पारायणं पूर्ण झाली. मग त्यांनी मला हसूनच सांगितले, आता तुझे दिवस बदलणार. हातावर प्रसाद दिला. मी घरी आले. तो प्रसाद मी माझ्या सासूला, सासऱ्यांना आणि माझ्या पतीलासुद्धा दिला. त्या दिवशी पहिला चमत्कार घडला. ते म्हणजे माझे पती हे त्या दिवशी दारू प्यायले नाही. त्यानंतर काय झालं, कसं झालं माहिती नाही, पण स्वामींच्या कृपेने माझ्या पतीची दारू सुटत गेली. स्वामींच्या मठातून आणलेल्या त्या प्रसादाने माझ्या आयुष्यात माझ्या पतीला निर्व्यसनी केलं. हा माझा पहिला अनुभव. मग त्याच्यानंतर काही दिवस निघून गेले. आमच्याच गावाच्या ठिकाणी एक मोठी कंपनी लॉन्च होत होती, जिचे प्रोजेक्ट आमच्या शेत जमिनीच्या बाजूला होते. खरं तर आमच्या जमिनीचा काही हिस्सा त्या कंपनीमध्ये निघून गेला होता, त्यामुळे तिथल्या त्या शेठने आम्हाला त्याचा मोबदला दिला होता. जवळपास आम्हाला 25 लाख रुपये त्या जागेचे मिळाले. एरवी आम्ही ती जागा कुणालाही विकली असती, त्याचे 5 लाखही कुणी दिले नसते, पण त्या शेठने मात्र आम्हाला 25 लाख रुपये दिले. आणि मग ते 25 लाख रुपये आम्ही आमच्या खात्यामध्ये जमा केले. आता यातून थोडं कर्ज फेडूयात, उरलेल्या पैशांमध्ये आपण काहीतरी बिझनेस करू, असे माझे पती म्हणाले. मग आम्ही विचार केला आणि त्या कंपनीच्या बाजूलाच आम्ही एक छोटंसं हॉटेल टाकलं, ज्यात सुरुवातीला आम्ही वडापाव, समोसे, चहा असं सगळं काही सेल करायचो. पण 15 दिवसांमध्ये कंपनीच्या मॅनेजरने आम्हाला नाश्त्याची ऑर्डर दिली. 1 महिना आम्ही त्यांना सकाळ आणि संध्याकाळ नाश्ता द्यायचो, पण काही दिवसांनी त्यांनी आम्हाला जेवणाची ऑर्डर दिली. जवळपास 6 महिन्यामध्ये आमचं छोटंसं हॉटेल अत्यंत मोठं झालं, जिथे खानावळ,
नाश्त्याचे पदार्थ आणि सगळं काही आम्ही विकू लागलो. त्या काही महिन्यांमध्ये चांगला नफा होत होता. मी घरी श्री स्वामी समर्थ महाराजांचं सारामृत वाचत होते. खूप सेवा मला करता येत नव्हती किंवा खूप सेवा मला माहितीही नव्हती, पण स्वामी सारामृत हा ग्रंथ मी पहाटे 4:30 वाजता उठून वाचायचे. बरोबर 5:30 वाजता माझे पारायण पूर्ण व्हायचे. नित्यनियमाने न चुकता मी एकच सेवा करायची, ती म्हणजे सारामृताची, आणि त्या सेवेने माझे आयुष्य बदलून गेले. जवळपास 1 वर्षामध्ये आमचे संपूर्ण कर्ज नील झाले. जे लोक आम्हाला हसायचे, जे लोक आम्हाला चिडवायचे, आता तेच लोक आमच्याकडे पैसे उसने मागायला येऊ लागले. ताई म्हणतात, काही दिवस निघून गेले. आता जिथे आम्ही महिन्याला 50-60 हजार रुपये कमवायचो, त्याच ठिकाणी आता मी 2.5-3 लाख रुपये कमावू लागलो. त्यानंतर आमच्या भागामध्ये अजून 3 कंपन्या लॉन्च झाल्या आणि तिथेसुद्धा आम्ही छोटे छोटे हॉटेल सुरू केले. त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही कामगार ठेवले, तर बऱ्याच वेळा तिथे मी आणि पती व्हिजिट देण्यासाठी जात असायचो. तिथेसुद्धा चांगला रिस्पॉन्स येऊ लागला. आता महिन्याला कसंही आम्ही 5 लाख रुपये कमावू लागलो. जसजशी माझी पारायणं वाढत होती, जसजसे स्वामी माझ्याकडून ही पारायणं घडून घेत होते, तसतसे माझे दिवस बदलत होते. जवळपास 4 वर्षांनी मी आमच्याच भागामध्ये 1.5 कोटीचा बंगला उभारला. आज माझ्याकडे स्वतःच्या 3 गाड्या आहेत. सोनं नाणं सगळं काही मी बनवलं आहे. ही खरं तर माझी कुठलीच नाही, ही गोष्ट आहे माझ्या स्वामींची. स्वामींमुळे हे सगळं काही मला प्राप्त झालं. स्वामींच्या कृपेने एवढं धन, वैभव, ऐश्वर मला मिळालं. आता आजूबाजूची लोक विचारतात, तुमची इतकी प्रगती कशी झाली? तुम्ही नक्की कुठली सेवा केली? तुम्ही नक्की काय करताय म्हणून तुम्हाला इतकी बरकत आहे? अशा कुठल्या सेवेने तुमच्या आयुष्यात इतकी भरभराट आली आहे? जेव्हा जेव्हा मी त्यांना स्वामींचे हे अनुभव सांगते, तेव्हा ते सुद्धा भारावून जातात. आता आमच्या भागातील कितीतरी लोक स्वामी सेवा करत आहेत आणि स्वामींमुळे त्यांच्याही आयुष्यात चमत्कार घडत आहेत. ताई म्हणतात, एका क्षणाला मला आत्महत्या करावीशी वाटत होती. एका क्षणाला मला सर्वच संपलंय असं वाटत होतं. मात्र स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझे दिवसच पूर्णपणे बदलून गेले. पण ते म्हणतात ना, स्वामी सेवा मिळायला नशीब लागतात. अगदी तसंच काही. कारण की त्यावेळेस ते महापुरुष भगवे वस्त्र घातलेले माझ्या दारात आले नसते आणि त्यांनी माझ्या हातात ती पोथी दिली नसती, तर आजही मी स्वामी सेवेत नसती. पण ती स्वामींची लीला होती, स्वामींची कृपा होती, ही सेवा माझ्या नशिबात होती आणि स्वामींनी ती घडवून घेतली. त्या सेवेसोबत स्वामींनी मला असंख्य पटीने प्रचिती दिली. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, खरंच अद्भुत अनुभव, अंगावर शहारे आणणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा. तुमचेही काही असे छान अनुभव असतील तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशीच नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.